नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की कोर्ट कशा प्रकारे कोणत्या सिच्युएशन मध्ये इंटरिम मेंटेनन्स रिजेक्ट करू शकते। तर या संबंधात जेव्हा वाईफ हजबंड वरती मेंटेनन्सची केस दाखल करते तेव्हा त्यामध्ये इंटरिम मेंटेनन्सची सुद्धा ऍप्लिकेशन दाखल करत असते, तेव्हा त्या संबंधात हजबंडला कोर्ट समन्स इश्यू करते। तर कोर्टामध्ये हजबंड जेव्हा प्रेझेंट होतो तेव्हा त्या इंटरिम मेंटेनन्सच्या ऍप्लिकेशनला रिप्लाय देत असतो आणि रिप्लाय दिल्यानंतर विदिन 60 डेज ती इंटरिम ऍप्लिकेशन कोर्टाला डिसाईड करावी लागते। तर जुन्या कायद्यामध्ये मेंटेनन्सची केस ही सेक्शन 125 CRPC प्रमाणे दाखल केल्या जात होती, परंतु आता ती नवीन कायद्याच्या सेक्शन 144 BNSS प्रमाणे दाखल करण्यात येते। तर ही इंटरिम ऍप्लिकेशन कोर्ट अलाव याच्याकरता करते कारण या केसला मेन ऍप्लिकेशन वरती रिझल्ट यायला, ती डिसाईड व्हायला 1-2 वर्ष लागतातच। तर या वेळे दरम्यान वाईफच्या गरजा पूर्ण करण्याकरिता तिला ही इंटरिम मेंटेनन्स अलाव केलं जाते आणि कोर्टाला यामध्ये स्पेशल पॉवर्स आहेत की विदाउट एनी एव्हिडन्स म्हणजे कोणत्याही पुराव्याशिवाय कोर्ट ते इंटरिम ऍप्लिकेशन अलाव करत असते। परंतु या संबंधात एक जजमेंट आहे दिलशाद वर्सेस दिलरुबाचे, उत्तराखंड हायकोर्टाचे हे जजमेंट आहे। या केसमध्ये वाईफने मेंटेनन्सची केस फाईल केली, त्यानंतर कोर्टामध्ये हजबंड प्रेझेंट झाला आणि त्याने इंटरिम मेंटेनन्सच्या ऍप्लिकेशनला रिप्लाय दाखल केला आणि त्या रिप्लायमध्ये जे फॅक्ट्स त्याने दिले कोर्टापुढे, जे पुरावे त्यामध्ये मांडले गेले, जे पुरावे त्या रिप्लाय सोबत त्याने जोडले, तेव्हा कोर्टाने हे मान्य केले की त्याची वाईफ ही ॲडल्टरीमध्ये जीवन जगत आहे, म्हणजे एका दुसऱ्या पुरुषासोबत ती राहत आहे आणि या स्त्रीला इंटरिम मेंटेनन्स दिला जाऊ शकत नाही। परंतु अशी सिच्युएशन सर्वच केसमध्ये राहत नाही, तुमच्या केसमध्ये वेगळी सिच्युएशन असू शकते। तर तुमच्या केसमध्ये तुमची वाईफ ही विदाउट एनी रिझनेबल कॉज तुम्हाला सोडून गेलेली असेल, ती तुमच्यापासून वेगळी राहत असेल, म्हणजे कोणत्याही युक्तिसंगत कारणाशिवाय ती तुम्हाला सोडून गेलेली असेल, तर तुम्ही जेव्हा रिप्लाय फाईल करता तेव्हा त्यामध्ये हा पॉइंट मेन्शन करणे आवश्यक आहे। तेव्हा तुम्ही ही म्हणू शकता की तुम्ही कुठल्याही प्रकारची तिला डिमांड केलेली नव्हती, तिच्या आईवडिलांकडे कुठल्याही प्रकारची डिमांड केलेली नव्हती, पैशाची मागणी केलेली नव्हती, तसेच तिला कोणत्याही प्रकारे त्रास दिलेला नव्हता, तिला तुम्ही चांगल्या प्रकारे वागवले, तिच्यावर कोणताही अत्याचार केलेला नव्हता, तरी सुद्धा ती तुम्हाला सोडून गेलेली आहे विदाउट एनी रिझनेबल कॉज, म्हणजे ती स्वतःच्या मर्जीने स्व इच्छेने तुम्हाला सोडून गेलेली असेल किंवा ती आपसी सहमतीने सुद्धा तुम्हाला सोडून गेलेली असेल, तसं तिने काही तुम्हाला लिहून दिलेलं असेल तर तुम्ही ते सुद्धा कोर्टामध्ये प्रेझेंट करू शकता। त्यामुळे कोर्ट तिची इंटरिम ऍप्लिकेशन रिजेक्ट करेल आणि जेव्हा मेन ऍप्लिकेशन डिसाईड होईल तेव्हा सुद्धा त्या मेन ऍप्लिकेशन वरती याचा परिणाम सारखाच होईल, म्हणजे मेन ऍप्लिकेशन सुद्धा तिची रिजेक्ट करण्यात येईल। या व्यतिरिक्त आणखी वेगळे ग्राउंड तुमच्या केसमध्ये असू शकते की ती अनेबल टू अर्न जी म्हणते आहे ती खोटं सांगत आहे कोर्टापुढे। जर तुमच्याकडे याबद्दलचं प्रूफ असेल की ती कुठेतरी जॉब करत आहे, ती कमवते आहे, तिला कुठून तरी इन्कम मिळते आहे, तर या संबंधात प्रूफ सुद्धा तुम्ही कोर्टापुढे देऊ शकता, त्या रिप्लायला लावू शकता। तेव्हा अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा तिची इंटरिम ऍप्लिकेशन कोर्ट रिजेक्ट करेल। तुम्ही कोर्टाला कन्व्हिन्स करू शकता की तिने निव्वळ तुम्हाला त्रास देण्याकरिता ही मेंटेनन्सची केस दाखल केलेली आहे, तुमच्याकडून जास्तीचे पैसे ऐटण्याकरिता, तुमच्याकडून पैसा उकळण्याकरिता तिने ही खोटी केस दाखल केलेली आहे। तिची ऑलरेडी इन्कम आहे, ती कमवत आहे, त्यामुळे ती अनेबल टू अर्न नाही याबद्दलचं डॉक्युमेंटरी प्रूफ तुम्ही कोर्टापुढे देऊ शकता। त्यामुळे तिला इंटरिम ग्रँट केले जाणार नाही, तसेच मेन ऍप्लिकेशन वरती सुद्धा याचा सारखाच परिणाम होईल। तुम्हाला याबद्दल काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तुम्ही आपल्या चॅनलवरती आर्टिकल 19A म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा यूज करू शकता, म्हणजे तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, कॉमेंट करू शकता, शेअर करू शकता। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला हरकत नाही। तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथेच थांबूया। थँक्यू सो मच।